फोटोशूट केलं जाईल. दोन्ही टीम्स आपण पाहिलं तिकडे सज्ज झाल्यात मेगा फायनल साठी. आदित्य सत्यविनायक कामोटे पहिल्यांदाच या क्रीडा स्पर्धेमध्ये फायनल मध्ये आले आहेत. त्यांच्या विरुद्ध रॉयल फॅम स्पोर्ट्स आज तिसरं पर्व आहे. आपण पाहिलं तर फायनल आणि आमचे नारकर काका यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. अगदी 5 दिवस त्यांची मेहनत पाहिली गेली. त्यांच्या हस्ते मात्र फायनल मॅचचा टॉस आहे आणि दोन्ही गोवंडीचे तारे सितारे आज आमने सामने आहेत. एका साईडला आकाश गुरव, एका साईडला करण पाटील. दोघं मित्र आहेत पण मित्र मैदानाच्या बाहेर. दोघं भाऊ आहेत. टॉस केला जातोय. एका साईडला वाय, एका साईडला कट्टा आहे. कट्टा आणि हा कट्टा की वाय. अगदी कॉइन पहिला उभा राहिला त्यानंतर वाय इकडे पडलाय. कारण आज तिसरं वर्ष आहे फायनल मॅच खेळतोय. समोर देखील एक चांगली स्टारकास्ट आहे आणि आज फायनल खेळत असताना देखील टॉस जिंकून पहिला डिसिजन काय असेल, कारण की मेगा फायनल टायटल जिंकणं खूप महत्वाचं आहे. आज डिसिजन काय असेल आणि एकंदरीत त्याही संघाविषयी 2 शब्द ऐकेल. डिसिजन आमचं फिल्डिंग असणार टॉस जिंकून आणि थर्ड वर्ष आहे तर थर्ड वर्षी आम्ही लास्ट टाइम 2 वर्ष आम्ही फायनलमध्ये तर या वर्षी हॅट्रिक करायचा प्रयत्न करू. आणि कामोडे संघाचं बोलणं झालं तर ते आज चांगला कॉम्पिटिशन करून फायनलला आलेत तर ते नो डाऊट ते लोक स्ट्रॉंग टीम आहे तर मजा येईल मॅच खेळायला. आणि समोर मित्रासारखा भाऊ आहे, भावासारखा मित्र आहे तर समोर देखील एक आकाश गुरव आहे. तर आकाशसाठी एकत्र तुम्ही खेळलात आज आमने सामने. काय सांगू त्याबद्दल ऑल द बेस्टच बोलू. क्या बात आहे, ऑल द बेस्ट तुला देखील. कारण एकदा जोरदार टाळ्या त्या फायनल मॅच साठी. आकाश गुरवकडे आपण ओळूयात. आकाश, समोर देखील एक चांगली स्टार कास्ट आहे. तूही देखील त्या संघातून कधी मधून खेळताना पाहिला गेला. आज आपण पाहिलं तर तुझी इच्छा होती की फायनल मध्ये जायचं, आज ती इच्छा पूर्ण झाली. पण टायटल जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि टॉस पराभूत झाले. बट आज तो दिवस म्हणजे पूर्ण या वर्षीचा वायकट विषयी 2 शब्द ऐकेल आणि समोरच्या संघाविषयी 2 शब्द ऐकेल. वायकटासाठी तर म्हणजे खूप टाइमपासून वाट बघत होतो या वर्षाची आणि आमची टीम पण खूप बॅलन्स होती, चांगली होती. आणि आता पहिली बॅटिंग आली तर चांगला स्कोर टार्गेट करायला बघू, कारण आम्ही पण टॉस जिंकून डिफेन्स करणार होतो. आणि समोरची टीम बोलली तर ती माझी दुसरी टीम आहे. आणि करण बिरण बोलले तर हे सगळे प्रणय बिनय सगळे जवळचे आहेत माझे, आपू लोके वगैरे, तर मजा येईल खेळायला. नक्कीच. आणि एकंदरीत करण सोबत तू पण अगदी लहानाचा मोठा झालायस, एकत्र खेळलेत आज, त्याच्याविषयी खूप चांगलं वाटेल. आम्ही 2 मागच्या पण वाय कट्टा करणला सिरीज मला बॅट्समॅन लिंबूला बॉलर तर त्या लोकांना पण ऑल द बेस्ट बोलीन आणि चांगला परफॉर्म करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार या मॅच साठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आपण काही प्लेयर्स आहेत, प्लेयर्स सोबत देखील वार्तालाप करणार आहोत. रितेश गव्हाणे, आपण या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द. टुर्नामेंट वाय कट्टा तर खूप चांगलीच असते, त्यांचं आयोजन देखणं असतं आणि मुंबईमध्ये सर्वात चांगली टुर्नामेंट म्हणजे वाय चषक आहे. आणि आम्ही यावर्षी टॉप 8मध्ये होतो पण आम्ही सेकंड टॉप 8मध्ये आलो आणि उद्याला मी बोललो पण होतो की आम्ही आमचा परफॉर्मन्स देऊ, आम्ही पुन्हा एकदा टॉप 8मध्ये यायचा प्रयत्न करू, पण आता आम्ही टॉप 2मध्ये आहे. तर त्याबद्दल माझ्या टीमचं असं मी अभिनंदन करतो आणि वाय कट्टासाठी पुढच्या वर्षी नक्कीच. अजून कोण असेल तर रोहन, जतीन, इच्छुक? बिपिन आपण बोलायचं, कारण की खूप वर्ष खेळत अगदी पूर्ण माकलेत. बिपिनला आपण पाहू शकतो, पहा पूर्ण माकलाय. बिपिन 2 शब्द, कारण की तुझं आणि वायकट्टा खूप वर्ष खेळला, ओंकार मालाड संघासाठी पण खेळलायस, आज काय बोलशील? टुर्नामेंट 1 नंबर असते, ते खेळायला खूप मजा येते. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप मानला जातो. संदीप दादा असेल, पूर्ण आयोजन असेल, खूप चांगलं आयोजन असतं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील या टीम मध्ये. नक्कीच सुशांत रणीम, 2 शब्द नक्कीच या क्रीडा स्पर्धेविषयी आणि आज प्रवास जो राहिलाय. नक्कीच टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं तर मी सांगेन की माझी ही सेकंड इनिंग वाय कट्ट्यापासूनच चालू झाली आहे. कारण ऑलमोस्ट मी 1-1.5 वर्ष क्रिकेट सोडलं होतं, म्हणजे एक 10-12 वर्ष अगोदरची गोष्ट सांगू. आणि मी ऑलमोस्ट तिकडेच उभा होतो, कॅमेऱ्याच्या बाजूला उभा होतो. आणि जे आयोजन मी त्यावेळी बघितलेलं आणि त्यावेळी मी परत निश्चय केला की पुढच्या वर्षी मी ही टुर्नामेंट खेळणार. आणि आता मला वाटतं जवळजवळ एक 10-11 वर्ष झाले मी ही टुर्नामेंट खेळतो, त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ही टुर्नामेंट. अजून कोण इच्छुक असेल तर अखिल, जयेश, निखिल पाटील आपण बोलायचं आहे. नक्कीच सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. तुमच्या आमचा आवडता वाय कट्टा मेगा फायनलला सुरुवात होणार आहेत मुंबई वडाळामध्ये. धन्यवाद.
अंडरआर्म क्रिकेट, मुंबईचं क्रिकेट, आपलं क्रिकेट, सर्वांचं क्रिकेट. ज्या खेळाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली, अंडरआर्म क्रिकेट. दोन्ही टीमचा एक टीम मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं दोन्ही टीम्स. भव्य दिव्य असं आयोजन. 1.5 लाखाचं आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये, तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये. वाय चषक, वाय मध्ये जर आपण व्यासपीठावर पाहिलं तर कॅश आहे. चेक आहे ते कॅश मध्ये आहे, चेक नाहीच आहे इकडे. भव्य दिव्य असं आयोजन. मी विनंती करेल स्क्रीनवरच्या जवळ कोणी उभं राहणार नाहीत. लहान मुलं तिकडून पूर्ण साईडला व्हा. क्या बात है. सर्व मुंबईची एक लाडकी क्रीडा स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित वाय चषक. सालाबाद प्रमाणे 13व वर्ष. ना 13 ना मेरा, साल हे 13. बट वाय कट्टा कोणाचा असणार आहे यावर्षी, वाय चषक कोणाचा असणार आहे. या विभागातील भाग्य विधाते मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी कमी वयामध्ये नगरसेवक म्हणून देखील कार्य करणारा व्यक्तिमत्व, युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमयजी घोले. आपला अमय घोले नावातच आपलेपणा आहे. ज्या माणसाने आज अंडरआर्म क्रिकेटला देखील एवढं चांगलं प्रेम. ओव्हर 40 महिलांचे देखील संघ पाहिले गेले. जवळपास आपण पाहिले तर 500+ खेळाडू या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले गेले. आणि तब्बल 3 लाख पेक्षा जास्त युट्यूबवर देखील लोकांनी क्रीडा स्पर्धा बघितली गेली प्रोलिंगच्या माध्यमातून. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. लेट्स प्ले गेम ऑन. मी विनंती करेल सर्वांना एकदा जोरदार टाळ्या वाजून या फायनल मॅचला सुरुवात करूयात. आपल्या वडाळाकरिता टाळ्या वाजवत राहायचंय. जोपर्यंत बॉल पडणार नाही तोपर्यंत टाळ्या वाजवत राहायचंय. पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगेल. एका साईडला रॉयल फॅम स्पोर्ट्स, त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. आता हे समीकरण बघण्यासारखं आहे. बॉलिंग साठी देखील गोवंडीचा खेळाडू आहे, बॅटिंग साठी देखील गोवंडीचा खेळाडू आहे. मागे कीपर पण गोवंडीचा आहे, तिकडे जाईल तिकडे गोवंडी आहे आणि तिघं देखील एकाच विभागातली आहेत. मॅचला सुरुवात होते. वाय चषक 2023 चा पहिला बॉल घेऊन येतोय प्रणय मोरे. बिग फाईट, काटेकी टक्कर. स्ट्राइक एंडला आकाश गुराव. प्रचंड शांतता आहे. पहिलाच बॉल फिरवला गेलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. दोघं चांगले मित्र आहेत. पण मैत्री मैदानाच्या बाहेर ड्रोन कॅमेऱ्याने आपण व्ह्यू पाहू शकतो वाय चषकाचा. सर्व मुंबईकर सज्ज झालेत. युट्यूबवर देखील सर्व आमच्या सोबत दाखल झालेत प्रो लिंक वरती. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रणय सज्ज होतील. फायनल मॅच आहे. टायटल जिंकायचं आहे. 1.5 लाखाचा मानकरी व्हायचं आहे. एक ट्रॉफी आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सॅम्युल कोम्बिल तिकडे बॉलवर पोहोचले गेले. सिंगल रनने मात्र धावफलक इकडे पुढे होईल. ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आलेला टी शर्ट सुधांशू स्पोर्ट्स. त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण या क्रीडा स्पर्धेचं कोलिको एंटरप्राइजेस आणि या क्रीडा स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज म्हणून देखील आपण पाहिलं गेलं तर प्लेअर ऑफ द सिरीज टीव्ही आहेत. कैलासाची सौ शारदा अरविंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं गेलं. त्यानंतर सकलिनी डिजिटल आमचे अखिल याहू. त्यानंतर गणेश देसाई यांनी आम्हाला जे प्रोव्हाइड केलं आहे त्यांचं देखील आभार आहे. गॅट्सबेचं प्रोडक्ट, सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर ज्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं अगदी मनापासून आभार आहे. या फायनल मॅच मध्ये आज युट्यूबवर देखील आपण सर्व पाहतोय. स्ट्राइक एंडला बॅटर राजन प्रजापती येत आहेत. चेंबूर भारतनगर. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. येतो डॉट बॉल. 6 ओव्हरची मॅच आहे. अनेक खेळाडूंच्या इंटरव्ह्यूज मी घेतल्या इंस्टाग्रामवरती. अनेकांनी सांगितलं की वाय कट्टाची एक वेगळाच प्रेशर आहे. भले मुंबईत तुम्ही कितीही चांगलं खेळा पण वाय कट्ट्याला खेळणं एक वेगळा प्रेशर आहे. आणि आज तोच प्रेशर घेऊन मात्र हे 22 खेळाडू 20 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यावर देखील दडपण असणाऱ्या बॉलिंगसाठी प्रणय मोरे. ज्या खेळाडूंनी ह्या फायनल मॅचला देखील मेडलवर टाकलेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. हा बॉल देखील कव्हरला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. रोहन साळुंके तिकडे आहेत. थोडे स्किड झाले. प्रॉपर फिट आहेत. चांगला बॉल अडवला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सर्व प्रेक्षक वर्ग मात्र इकडे दाखल झाले आहेत. कुणी कुठे खेळत होतं लोकल टुर्नामेंट बट आले पूर्ण मध्ये वायकट्टा बघायचे. फायनल मॅच बघायची आहे. स्ट्राइक एंडला आकाश गुराव. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रणय. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतो. देखना स्ट्रोक रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4.
आभार व्यक्त करेल की ह्या परिसरातील सर्व आमच्या समोरचे सर्व बिल्डिंग्स आहेत त्यांचा आभार आहे, कारण की आमचा आवाज तुम्ही 5 दिवस सहन केलात. वडाळा पोलीस ठाणे आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे, त्यांच्यामुळे आज आपण इकडे सर्व सहन करतोय. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय चौकार आलाय. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉल देखील कडक फटका पाहायला मिळतो, चाबूक फटका, बल्ली का बल्ला, कर दिया हल्ला. अगदी युट्यूबवर आपण पाहू शकतो आपलं सहकार नगर आहे, आपलं आहे भावानो, आपलं आहे. या सहकार नगरची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी चर्चा आहे. पहा ना, ग्राउंड देखील एक प्रॉपर व्ह्यू आहे. असं वाटतं मरीन ड्राईव्ह वरून वानखेडे स्टेडियम बघतोय की काय. क्या बात आहे, हेच प्रेम आहे. आणि प्रॉपर आमचं आयोजन कमिटीने जे ग्राउंड बनवलं, आमचे प्रशांत भाई डेकोरेटरने देखील चांगलं सजवलंय. आमचे बॅनर्स प्रॉपर आहे. LED स्क्रीनवर पण पाहू शकतो आपल्या सर्व बिल्डिंग्स आहेत. मुंबई म्हटलं तर उंच उंच इमारती, त्यात देखील आपलं पाहिलं ते सहकार नगर आहे. जे काय आहे ते आपलं आहे, मनापासून आहे. बोलत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी आनंद लोकेच्या हातामध्ये बॉल दिलाय. ज्याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे, स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. 10 रन झाले फलकावरती. 6 ओव्हरची मॅच आहे. ह्या ग्राउंडवर खेळायचं एक वेगळं दडपण आहे. महिलांच्या संघांमध्ये जर पाहिलं तर टीम जय भारत संघाने बाजी मारली. ओव्हर 40 मध्ये टीम RM रेम्बो खूप चांगली कामगिरी करत असताना तोही देखील घाबरलाय. त्याला पण खेळायचे वायकट्टाची फायनल. हे वायकट्टावर तर प्रेम आहे. आणि हा आपला मुख्य स्टेज आपण पाहू शकतो. आपल्या ट्रॉफीज आहेत, आमचे मान्यवर देखील बसले आहेत, लहान मुलं पण मस्त बसलेत, एन्जॉय करतात क्रिकेट. आपला मुख्य स्टेज सर्वांनी हाय करायचं आहे. आज सर्व आपण युट्यूबवर नक्कीच दिसतोय. सर्व आज आमचे व्यासपीठावरती आपलं देखील आभार आहे. आज आमचे सर्व मित्रपरिवार देखील आले आहेत, संपूर्ण मुंबई आली आहे. खूप चांगलं व्यासपीठ पण देखील आमचं सजवलंय. बॉलिंगसाठी आनंद, स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. लेट्स प्ले. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. स्ट्राईक एंडला पाहिलं तर बॅटर या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्कोर कार्ड पाहिलं तर रन सिंगलने पुढे जाईल. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये फटका खेळतात. तिकडे बिपिनचा एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. चान्स घेतलाय तिकडे. थर्ड अंपायर आहे बिपिननी. पहा अगदी पूर्ण मातीने माकलाय, बट मी सोडणार नाहीये, मॅच सोडणार नाहीये.
धगधग चालू आहे. एखाद दुसरा रनआउट मॅच मध्ये खूप इफेक्ट करून जातो. एखाद दुसरी कॅच जेव्हा सुटते, रनआउट जेव्हा मिळतात, एफर्ट्स असते, सर्व अगदी हसतात. जर एक विकेट मिळवली तर कुठेतरी चान्स येईल, टायटल जिंकायचं आहे. या वर्षी चर्चा होणार भाई, संपूर्ण मुंबई चर्चा वायकट्टा कोणी मारला तर ह्या टीमने मारला. आणि आज आमच्या ऑफिशियल सर्व टीम सर्व आज मेहनत घेते आहे. आज संपूर्ण मुंबई आली आहे, संपूर्ण वडाळकर आले आहेत विविध भागातून. काल 5 दिवस आपण इकडे होतो. अगदी डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. धगधग आहे, पंच आमचे कळवतील तुमच्यापर्यंत. फायनल मॅच आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट अगदी कमी जागी सहकार नगर वडाळा मुंबई स्कोर पाहिला तर आतापर्यंत 12 धावा झाल्या त्या फलकावरती. बॉलिंगसाठी आनंद आहेत. या ग्राउंडवरती बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. अनुभव आहे विक्रोळी कन्नम नगरचे आहेत. बॉलिंगसाठी आनंद, स्ट्राईक एनला आकाश गुराव बल्ली. या बॉल देखील एक टॅप केला गेला, चांगला फटका पाहायला मिळतोय. सॅम्युअल कोम्बिन तिकडे आहेत, अगदी वेगळ्या स्टाईलने बॉल अडवला. सकाळी थोडेसे लेट पोहोचले मॅचला, बट आज संघ फायनल खेळतेय. करणने त्याची जागा घेतली. बॉलिंग एक खूप महत्वाची होता रोल. रन पाहिलं तर तिकडे सिंगलने पुढे जाईल. हा बॉल देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चित्रेश काय बॉल थोडासा बाउन्स झाला तिकडे. तेजस तिकडे होते, बॉल हलकासा बाउन्स झाला. तेजसला पण माहिती आहे चुकीला माफी नाहीये, चुकाल तर मुकाल. बॉलिंगसाठी आपण आनंद. हा बॉल देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आतमध्ये आले. धावपळ चालू आहे. प्रणय मोने अगदी तिकडे आपण पाहिलं तर चांगले बॉलवर गेले. प्रॉपर क्विक आहेत. स्कोर पाहिला तर सिंगलने पुढे जाईल. 6 ओव्हरची मॅच आहे. 15 धावा झाल्या धाव फलकावरती. 4 बॉल 15. 13वा पर्व या क्रीडा स्पर्धेचा. 1.5 लाखाचा मानकरी कोण होणार? एकच ट्रॉफी आहे, त्यामुळे पोस्ट कोण टाकणार? या बॉलवर एक चांगली पिचिंग पाहायला मिळते, पण पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल खूपच बाहेर आहे. राजांचा चांगला संयम आहे. चांगले बॅटर आहेत. चेंबूर संघासाठी देखील स्टेशन वाईज खूप चांगले खेळले. अंडरआर्म ओपन देखील खूप छान खेळतात. चेंबूर भारतनगर परिसरातील आहेत. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय. मैदान सोडावं लागेल. पहिला झटका लागतोय टीम आदित्य सत्यविनायक. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळाला जयेश नाईकच्या बॅटमधून. अगदी बैठक स्ट्रोक. अंडरआर्म क्रिकेटमध्ये वेगवेगळे स्ट्रोक आहेत. वेगवेगळ्या अंदाजाने तुम्हाला रन करावे लागतात. जसा बॉल तसा फटका तुमच्याकडे पाहिजे. खूप चांगल्या बॉलर्सनी या वर्षीचा वायकट्टा गाजवला. सिनान लांबेला कोण विसरणार नाहीये. मयुरेश पाटीलला कोण विसरणार नाहीये. अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्या. काल गणेश पाटीलने देखील अबव 40 मध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. महिलांच्या गटामध्ये देखील सविता यांनी खूप चांगली मॅच रंगवली. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर बॅटर कधी बॉलर कधी फिल्डर्सनी मधनं जिंकली आहेत.
त्यामुळे हे ग्राउंड तसं या ग्राउंडवरती एक वेगळी छाप सोडणं तुम्हाला गरजेचं आहे. मोठं ग्राउंड आहे. रन पाहिलं तर 17 धावा झाले धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे, अप्पू विक्रोळी पार्क साईडचे खेळाडू बॉलिंगसाठी येत आहेत. फिरकीपटू आहेत, चांगल्या अँगल बनवतात, अगदी हातभर चेंडूला वळवतात. या मॅच मध्ये मात्र इथे 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे. आज सर्व मंगेश नारकर मित्रमंडळ आणि संपूर्ण त्यांची टीम जे आज लक्ष लावून आहेत. 5 दिवस कोणी सकाळी 5ला घरी जाऊन पुन्हा एकदा 9ला यायचंय, कोणी 4ला घरी जाऊन 9ला येत आहेत, कोणी गेलंच नाही घरी, स्टेजवर झोपून पुन्हा एकदा कामाला लागतायत. आज आपलं मंगेश नारकर मित्रमंडळासाठी आमचे अनेक आहेत, म्हणजे कित्येक नावं घेईल तेवढे कमी आहेत. आमचे ओमकार हळदणकर असतील असे अनेक आहेत, हर्षल असतील असे अनेक नावं आहेत. आमचे उदय चव्हाण, आज संपूर्ण प्रशांतजी, आमचे स्वीडन, आमचे विकी, आमचे चांगले स्कोरर, क्या बात है. जयेश नाईक, जया वरळीचा सितारा, इसको करते सब लाईक, उसका नाम आहे जयेश नाईक. पाहू शकतो ना, अरे त्याचा मित्र घेऊन आलाय. भावा हॅट्स ऑफ आहे तुला भाऊ, हे प्रेम पाहिजे तुला. एकदा ह्या मित्रासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. एलईडी स्क्रीनवर आपण त्याला पाहतोय. जयेश नाईक साठी मात्र एक फ्लेक्स घेऊन आलाय आणि जयेश साठी देखील हे आपण पाहिलं तर प्राऊड फील असणार आहे. त्याची बॅटिंग करतात सर्व लाईक. त्याचं नाव आहे जयेश नाईक. कडक भावा. 17 धावा झाल्या धाव फलकावर. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रितेश गव्हाणे, मित्राने मित्रावरचं प्रेम दाखवलंय. मैत्री अशी गोष्टी आहे ना भावा, कधी पण फोन कर, असे मित्र आहेत. या मित्रांनीच मात्र क्रिकेटमध्ये आज आपल्याला मैत्री दिली आहे, क्रिकेटने मित्र दिले आहेत. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे, स्ट्राईक एंडला जयेश नाईक. महत्वाची मॅच, ओळख मॅचच्या दिशेने. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये बॉल पाहिला गेला, पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. प्रो लिंक या चॅनलवर आपण पाहतोय. 3 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा. या बॉलवर आपण पाहतो बॅटर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिसिजन पेंडिंग असणार आहे. एक रन असणार आहे. बोलूयात मॅचच्या दिशेने. एक चांगली मॅच आहे. प्रत्येक बॉल वरती आपण पाहिलं तर डिसिजन अगदी रोखून ठेवलं गेलं. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर आकाश गुरव येतात. बल्लीला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. भले मुंबईत कोकणात खूप चांगल्या बॅटिंग प्राइज घेतलेत बल्लीने, म्हणजे इकडे देखील घेतलेत, पण टायटल जिंकायचं आहे. अगदी टर्फ क्रिकेट देखील खूप छान खेळतात. अंडरआर्म ओपन, ओरम क्रिकेट देखील रब्बर बॉलचं खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग राहिली गेली आहे. आज आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये विशेष आपली ओळख आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेमध्ये छाप सोडायची आहे.
18 धावा झाल्यात धाव फलकावरती. 19 रन झालेत. 19. बॉलिंगसाठी आपण आता रितेश स्ट्राईक एंडला, आकाश गुराव बल्ली. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चांगला फटका पाहायला मिळतोय. रोहन साळुंके तिकडे त्यात बॉल जसं हातात आला तसं मात्र फेकी करताना पाहिली गेली आहे. धाव फलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगेल. स्ट्राईक एंडला जयेश. या बॉलवर डान्सिंग डाऊन मारा केला गेला, चांगला फटका पाहायला मिळतोय. करणने तिकडे अगदी छाती पुढे केली आहे. पहा म्हणजे बॉल पकडण्याची एक वेगळी पद्धत तुमच्याकडे पाहिजे. सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला फिल्डिंग करता आले पाहिजे. अंडरआर्म क्रिकेट तेच आहे. सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला खेळता आलं पाहिजे. करणला माहिती आहे बॉल जर क्रॉस गेला तर आपण कुठेतरी डगमगू शकतो. त्यामुळे स्वतःची मात्र बॉडी पुढे केली आणि एक चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतो. जयेश नाईक तिकडे मात्र तेजस होते. बॉल बाउन्स आहे, थोडा बाउन्स झाला, पण तेजसने देखील नजर ठेवली बॉलवरती. दोन्ही संघ आपण पाहिलं तर सकाळी मॅच खेळले, त्यामुळे नाईटची मॅच प्रेशर एक वेगळं असतं. मध्ये क्रिकेट खेळणं खूप टास्क असतो, खूप डिफिकल्टीज येतात. स्कोर पाहिला तर 21. 21 रन झाले धाव फलकावरती. मेगा फायनलची मॅच, वाय चषक, वाय कट्टा आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. संडे फंडे सुपर संडे, सुपर से डुपर और उसके भी ऊपर वाय चषक. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश गव्हाणे अपोजिट स्ट्राईक एंडला आकाश. कॅप थोडीफार सेट केली आहे. अभेद कशा प्रकारे मॅच रंगेल. बॉलिंगसाठी रितेश. या बॉलवर अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. बिपिनने तिकडे चान्स घेतला गेलाय आणि सर्व फिल्डर तर बघत होते, प्रेक्षक पण बघत होते की बॉल लागतोय की नाही. काही जण आकाशची बॅटिंग बघायला आलाय, काही करणची बॅटिंग बघायला आलाय, काही आनंदची बॅटिंग बघायला आलाय, काही राजनची बॅटिंग बघायला आलाय. 22 रन झाले धाव फलकावरती. प्रत्येक जण इकडे आलाय तो प्रत्येक जण त्याच्या एक आवडत्या खेळाडूला आलाय. आमच्या जयेशचा देखील एक बॅनर पाहिला आपण, तो त्याच्यासाठी आलाय. असे अनेक जण आपल्या विभागातील खेळाडूंसाठी आलेत. वडाळा सहकार नगर मध्ये या बॉलवर स्टेप आउट झाले. एक चांगला फटका खेळला गेला. डान्सिंग डाऊन द मारा केला गेलाय आणि मैदान सोडावं लागेल. जयेश नाईकची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. आणि या ग्राउंड वरती आपण पाहिजे प्लेअर ऑफ द सिरीजचा देखील पुरस्कार मिळवलाय. रेनबो संघासाठी खेळत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. 2013 ची गोष्ट आहे आणि आज सागर देखील पुन्हा एकदा आपल्या ग्राउंड वरती फायनल खेळतोय. सागरसाठी देखील प्राऊड फील वाली गोष्ट असणार आहे. 10 वर्षांनी नक्कीच आज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आहे. बॉलिंगसाठी आनंद, स्ट्राईक एंडला आकाश. या बॉलवर देखील चांगला फटका पाहायला मिळतो. तेजस तिकडे आहे, बॉल क्रॉस झालाय. तेजसचे अगदी हार्टबीट जर चेक केले तर थोडे हाय असतील. प्रत्येकाचे जे खेळतात त्यांचे जर हार्टबीट आता चेक केले ना खूप मोठ्या लेवल हाय असणार आहेत. कारण की ग्राउंड आणि ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये जर तुम्हाला खेळायचं आहे तर दडपण आहे. आमचे फोटोग्राफर देखील मुंबई क्रिकेटचे प्रत्येक क्षण टिपतायत. वाय कट्टा या चॅनलला देखील तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि अनेक त्याच्यावर आपले अपडेट घेऊ शकता. पुढच्या वर्षी कधी आहे, कशी असणार आहे याचे सर्व अपडेट. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहायला मिळतो आनंदच्या माध्यमातून. गुड बॉल. बॉल वळवलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम फाइट ज्यादा. गुड बॉल आनंद. 23 सागर मटकर येतात स्ट्राईक एंडला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बाहेरचा बॉल त्याला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
काही बॉलर जाणून बुजून बॉल एका दुसरा बाहेर टाकतात, कुठेतरी चालाकी दाखवतात. बॅटर देखील तेवढे चालाक असतात की वाईट जज करतात. रन पाहिलं तर 24 रन झालेत. चांगला लेग ब्रेक पाहिला गेला. गुड बॉल. आनंदने मात्र टप्पा पडताच बॅटरला जागेवरच उभं ठेवलाय. त्या खेळपट्टीने साथ दिली आहे. आमची नितीन सुतार यांनी जी खेळपट्टी बनवली आहे, माझ्या आमच्या नवी मुंबईची आहेत, खेळपट्टी प्रॉपर बनवली आहे. जवळपास 57-58 मॅचेस आपण पाहिल्या गेल्या ग्राउंड वरती आणि खेळपट्टीची एक चांगली साथ आहे. या बॉलवर देखील जागेवरच उभं ठेवलं बॅटरला. गुड बॉलिंग. आनंदचा एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. महत्वाची ओव्हर आहे. महत्वाच्या क्रीडा स्पर्धे मात्र मग दाखवावा लागेल आपला स्पेल. चोवीस धावा झाल्यात धावफलकावर. 2 विकेट गेलेत. यावर्षी आपल्या लोगोनी देखील लक्ष वेधून घेतलं. जो आपण लोगो आमच्या योगेशनी जो आर्ट केलाय संपूर्ण मुंबईत, तो लोगो आपण सर्वांच्या स्टेटसला पाहिलं. उभं राहायला जागा नाहीये. जिकडे बसेल तिकडे मात्र प्रेक्षक वर्ग बसून आनंद घेतात. ही फायनल मॅच. सर्वजण आता मस्त एक फायनल बघू, प्राइज डिस्ट्रीब्युशन बघू, मस्त घरून जेवून उद्या ऑफिस, असं प्रत्येकाचं शेड्यूल असतं. सेकंडला सागर. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आनंद. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कडक फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग. जतीन गावंत तिकडे होते. चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवलाय. रेलिंग वरती कुणी जोर द्यायचा नाहीये. अनेक खेळाडू आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मुंबईतील आपण पाहिलं तर 25 रन झाले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं. महाराष्ट्र गावून आखाती देशामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. राहुल जोगाडे देखील या मॅचचा आनंद घेतात. ऑन ग्राउंड आपलं देखील स्वागत आहे या वडाळामध्ये. धडाकेबाज खेळाडू याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली आहे. पंचवीस रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. शेवटचे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. आमच्यासोबत 2-3 दिवस रोशन पातळे यांचा देखील आपण आवाज ऐकला. चंद्रकांत शेट्टी यांचा रनचा आपण आवाज ऐकला. अगदी अनेक क्रीडा स्पर्धेसाठी आज आमचे अंपायर्स अजित सर, त्यानंतर आमचे के, त्यानंतर आमचे मुनावर, त्यानंतर आमचे उदय चव्हाण, प्रशांत सर, आमचे कुणाल यद्रे, संदीप सर, सर्व विकास सर, आमचे सर्वांनी आज पंचांची भूमिका बजावली. शेवटच्या क्षणामध्ये नक्की सर्वांचा आभार मी व्यक्त करेल. एका दुसऱ्याचं चुकून नाव राहिलं तर माफी मागेल. पॉवर प्लेचा आपण पाहिलं तर डिसिजन घेतलाय. पंचवीस रन झाले धावफलकावर. उर्वरित आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये जर 20-26 रन तरी केले ना, 50+ जर आला टार्गेट, मजा येईल. आणि प्रत्येक प्रेक्षकांना तेच असेल की थोडी वन साइड मजा येणार नाही फायनलला, त्यामुळे कुठेतरी स्कोर झाला पाहिजे. म्हणजे ड्रोन कॅमेरा देखील आमचे मित्र अमयजी आपलं देखील खूप चांगलं कार्य करतात. आमचे विपुल पांडुलकर आणि संपूर्ण टीम. बॉलिंगसाठी प्रणय मोरे. पॉवर प्लेचा डिसिजन घेतलाय. बॅटिंग चॉईस. या बॉलवर आपण पाहिलं तर खूपच बाहेर. वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र धावफलक पुढे जाईल. सागर मटकर मात्र कुठेतरी चान्स घेतील. ऑरेंज कॅप तर घातली आहे इंडिया टीमची आहे. परफॉर्मन्स करावा लागेल. सर्व असल्फ संघाने देखील आज चांगली कामगिरी पाहायला मिळाली. टर्फ फॅडिक तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर पटकावलं टीम रायडर बॉईज पनवेल संघाने. या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा पाय उचलला होता. कबड्डीमध्ये जसा बोनस टाकतात तसा पाय उचलला होता आणि कुठेतरी मात्र करांनी देखील त्यावर लक्ष ठेवलं होतं. बट डॉट बॉल येईल. फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भव्य दिव्याचं आयोजन
आज संपूर्ण मुंबई पाहते, संपूर्ण महाराष्ट्र पाहतंय वाय चषक, अर्थातच वाय कट्टा मेगा फायनल. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तेजस तिकडे आहेत आणि मैदान सोडावं लागेल. सागर मटकर यांना देखील मैदान सोडावं लागत आहे. फोटो काढायचाच आहे, टायटल मारायचंच आहे ही मनामध्ये आपण विचार असणार आहे. पण लगातार 3 वेळा चॅम्पियन होतील का टीम रॉयल फॅम स्पोर्ट्स हा संघ आहे. सव्वीस रन झालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रणय, स्ट्राईक एंडला सुशांत आहेत. पॉवर प्ले आहे त्यामुळे चान्स घ्यावा लागेल या ओव्हरमध्ये. दोन्ही ओव्हर पॉवर प्लेच्या टाकतायत प्रणय, त्यामुळे दडपण असणार आहे. पहिली ओव्हर देखील पॉवर प्ले पाहायला मिळाली, त्यानंतर आता मात्र 5वी ओव्हर देखील पॉवर प्लेची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो प्रणय. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतो. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आपण पाहिले तर रोहन. महत्वाची ओव्हर असणार आहे. 27 रन झाले धाव फलकावरती, 3 विकेट गेलेत. 6 ओव्हरची मॅच आहे. दडपण आहे सर्वांवरती. वाय चषकाची फायनल चालू आहे. अशी तशी मॅच नाहीये, कारण ही फायनल मॅच आहे. हा बॉल देखील हलक्या हाताने पुश केलाय आणि खुश केलाय. इझिली फटका पाहायला मिळतोय. पुश केलं अगदी हलकत अलगत, अगदी प्रेमाने. जे प्रेम आहे प्रॉपर, फक्त पुश केलं आणि सर्वांना खुश केलंय. रन मिळतील 4. 31. 31 रन झाले धाव फलकावरती. तीन विकेट गेलेत. सुशांत कुठेतरी कानमंत्र देतोय. अनुभव आहे आकाशकडे देखील तेवढाच अनुभव आहे आपण पाहिला तर, पण सुशांतकडे थोडा जास्त अनुभव आहे त्यामुळे थोडंसं मात्र त्याला घेऊन खेळतात. आकाश देखील खूप चांगले इनिंग खेळला. तिकडे बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतलाय. अनेक पुरस्कार या ग्राउंडवर मी ती मिळवलेत, पण मुख्य पुरस्कार मिळवायचा आहे हे स्वप्न आहे. बॉलिंगसाठी प्रणय, स्ट्राईक एंडला आकाश. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. बल्ली का बल्ला कर दिया, फिर से हल्ला. रन प्रॉपर फटका पाहिला गेला विथ द स्पिन. फक्त लेग स्टाईलला मात्र तिकडे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि फक्त दिशा दिली गेली तिकडे. हे टायमिंग आहे. तुमच्याकडे ही कला पाहिजे, नजर पाहिजे. अंडरआर्म क्रिकेट खूप मोठा क्रिटिकल खेळ आहे. जेव्हा तुम्हाला खेळायचं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. शेवटचा बॉल 35 रन झालेत धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रणय, स्ट्राईक एंडला आकाश. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कुणाल तिकडे होते, चांगला बॉल अडवला. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद. 35 रन झाले धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावाचा. पाहूयात कितीचं टार्गेट देतील टीम आदित्य सत्यविनायक कामोटे.
चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. 32 संघांमधून मात्र हे 2 संघ आज इथपर्यंत पोहोचलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं सॅम्युअल कोम्बिन विक्रोळीचे खेळाडू आहेत. परफॉर्मन्स करावा लागेल या मॅच मध्ये. स्ट्रायकेटला सुशांत आहेत. ही ओव्हर जर चांगली आली तर टीम रॉयल फॅम संघ देखील या मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकतो. पण ह्या ओव्हरवरती देखील महत्वाची इनिंग असणार आहे. सॅम्युअल कोम्बिनने देखील या ब्ल्यूस्टार संघातून खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. मला अगदी 2016-17ची गोष्ट आठवते. सॅम्युअल कोम्बिन, ऋत्विक एक चांगला बॉलिंग अटॅक होता. तो ब्ल्यूस्टार संघासाठी देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला राहिला गेलाय. त्यामुळे अनुभव आहे या ग्राउंडवरती. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिलाच बॉल एक काफर पाहायला मिळतोय. रोखून ठेवलं गेलं मात्र सुशांतला येईल डॉट बॉल. या ग्राउंडवरती एक टास्क आहे की तुम्हाला जे काय करायचं ते बॅटिंगने करायचं आहे. त्यामुळे खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2023 हे 13वं पर्व देखील एक चांगल्या पद्धतीने पार पडत असताना आज शेवटचा दिवस, 5वा दिवस, अंतिम दिवस. या बॉलवर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल पाहिला गेला. बॅटरला मैदान सोडावा गेला. वाईट बॉल आहे आणि मैदान सोडावं लागतंय. अगदी LED स्क्रीन वरती सर्व एन्जॉय करतात क्रिकेट. आपलं देखील अगदी जी मेहनत आहे सर्वजण व्यासपीठावरती बसले. जिकडे जागा मिळेल तिकडे बसलेत. कुणी उभा राहिलाय आणि हेच मंगेश नारकर मित्रमंडळ आज संपूर्ण या क्रीडा स्पर्धेवरती प्रेम राहिलंय. आपली क्रीडा स्पर्धा आहे. अमयजी घोले यांच्या मार्गदर्शनाखाली वळत मॅचच्या दिशेने. या बॉल देखील बॅकफुटला आले. पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. सिंगल रन मिळेल. आकाश मात्र स्ट्राईक साठी अगदी स्वतःकडे मनामध्ये हुरहू चालले की कधी माझ्याकडे स्ट्राईक येते आणि प्रयत्न तेच करतील. सदतीस 37 रन झाले धावफलकावरती शेवटचे 3 बॉल पहिल्या इनिंगचे. कशा प्रकारे आपण पाहिलं तरी मॅच रंगेल आणि कोण चॅम्पियन होईल. हा बॉल देखील पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्रा रन स्वरूपामध्ये. स्ट्राईक मात्र आकाश गुरवकडे जाते. स्कोर पाहिला तर 38 रन झाले धावफलकावरती. फायनल मॅच आहे त्यामुळे लोअर स्कोरिंगच्या मॅचेस दिवसभरामध्ये पाहिल्या गेल्या. महिलांनी पण तो विक्रम मोडला. महिलांनी अगदी 4 ओव्हरमध्ये 52 रन पाहिले गेले. व्यावसायिक क्रिकेट वेगळं आहे. अबव 40चं क्रिकेट वेगळं आहे. महिलांचं क्रिकेट वेगळं आहे. त्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. भव्य दिव्य असं आयोजन अमयजी घोले यांच्या मार्गदर्शनाखाली. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतो. कडक सडक बेधडक फटका पाहायला मिळतोय. नाईन्टी डिग्रीच्या वरून साइडम स्कोर पाहिला तर 42 रन झाले धावफलकावरती. 4 विकेट गेलेत. आकाश गुरवची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार बल्लीसाठी. 14 बॉल मध्ये 26 धावांची धुवाधार बॅटिंग. 3 बॉल. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल येतोय. आकाशने ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग केली आहे पहिल्या डावामध्ये
या बॉल देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन कंप्लीट केली गेली आहे. तिकडे मात्र तेजस येत आहे. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय. बॉल बाउन्स होतोय आणि उपरवाला जबी देता छप्पड फाड के टायमिंगला बॉल उडाला आणि आकाशकडे मात्र स्ट्राईक येते. सर्व प्रेक्षकांची पण ती इच्छा असेल की जास्तीत जास्त आकाशकडे स्ट्राईक व्हावी, कारण की एका दुसरी बाउंड्री अजून बघायला मजा येईल. आलोय तर काहीतरी बघून जावं. सिंगल बघायला आलो नाहीये, बाउंड्री वगैरे बघायची आहे. प्रेक्षक त्यासाठीच आले आहेत. आणि शेवटचा बॉल आहे. 44 रन झाले, 4 विकेट, 444 आपण पाहू शकतो स्क्रीन वरती. बॉलिंग साठी सॅम्युअल, स्ट्राईक एंडला आकाश बल्ली. या बॉलवर एक कडक फटका पाहायला मिळतो. तेवढीच चांगली फिल्डिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या कुणालसाठी. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि 45 धावा झाले धावफलकावरती. 46 धावांचं टार्गेट आहे. आकाशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. वन मॅन आर्मी, लाजवाब बॅटिंग. आपण आपलं सहकार नगरचं एक ग्राउंड आहे. खूप चांगलं ग्राउंडला आज आपण जे सजवलं आहे त्यात मधलं मध्ये एक छोटा बॉक्स, खेळपट्टी पण खूप चांगली वाटते आहे आणि आउटफील्ड ती अगदी ग्रीनरी आहे, अगदी प्रॉपर आहे. जे काही बनवलं ते आमच्या आयोजन कमिटीचं मात्र मंगेश नारकर मित्रमंडळ, अमयजी घोले आणि संपूर्ण त्यांची टीम आज जे काम केलंय ते मनापासून केलंय. रॉयल फॅमिली स्पोर्ट्सला मात्र ही मॅच जिंकण्याकरिता 36 बॉल मध्ये 46 रन करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारे मात्र ही रंगील. रोशन पातळी आपल्या समोर आहेत. नक्कीच रोशनजी, नक्कीच आपल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली मॅच पाहायला मिळते आहे. हॅलो, चेक चेक. नक्कीच सागर, अपेक्षितच होतं की मेगा फायनलची जी मॅच आहे ती अतिशय रंगतदार होणार आहे आणि त्याच पद्धतीची ही मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली मैदानावरती. पहिल्या इनिंगचा खेळ अजूनही संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर अजून सेकंड इनिंग बाकी आहे. म्हणजे अजूनही पिक्चर बाकी आहे, पिक्चरचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. आपण पाहतोय वाय चषक 2023 हे 13वं पर्व, मेगा फायनलची मॅच. काय सामना पाहायला मिळतोय आज. प्रेक्षकांनाही हेच अपेक्षित होतं, प्रेक्षकांनाही हेच हवं होतं की एखादा चांगला स्कोर व्हावा आणि एक फायटिंग मॅच मेगा फायनल मध्ये आम्हाला बघायला मिळावी. हीच प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा होती आणि तसाच काहीसा सामना मात्र आता इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉयल फॅम स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला मात्र आदित्य इलेव्हन सत्यविनायक कामोठे, या दोन संघांमधला मात्र हा मेगा फायनलचा सामना आज 2-2 क्रमाने आम्हाला आपल्याला पाहायला मिळतात. आमचे फोटोग्राफर जे आहेत, आमचे ऑफिशियल छायाचित्रकार आणि त्याचबरोबर आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सद्वारे सुद्धा या स्पर्धेचं ड्रोन कॅमेराद्वारे होणारं थेट प्रक्षेपण आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकता. आपल्या वाय चषकाचा हा लोगो जो खेळपट्टीच्या अगदी मध्यभागी आहे. अतिशय सुंदर आयोजन, अतिशय देखणं आणि अतिशय देदीप्यमान आणि दिमागदार असं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय. मेगा फायनलच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. त्या ठिकाणी मात्र जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये. मेगा फायनलची मॅच एका बाजूला आपण पाहतोय आदित्य इलेव्हन सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र रॉयल फॅम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये रंगत असलेली ही सेकंड इनिंग आता मात्र काही क्षणातच आपल्या भेटीसाठी आम्ही घेऊन येत आहोत. स्वर्गीय मंगेश नारकर मित्रमंडळ आणि कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक आणि युवसेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सन्माननीय अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा वाय चषक 2023 अंतिम सामना या 13व्या पर्वाचा आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला पाहिला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. मध्यानामध्ये काही क्षणाची विश्रांती घेतली आहे आणि आता मात्र मॅचच्या उत्तरार्धाला आपण सुरुवात करतोय, जिथे मात्र 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 46 धावांचं लक्ष मात्र रॉयल फॅम स्पोर्ट्स संघासाठी मात्र जिंकण्यासाठी गरजेचं आहे. आणि आता मात्र सलामीची जोडी करण आणि अमित मैदानाच्या आतमध्ये जोडला जातोय.
आमच्यासोबत सागर मोरे सुद्धा या कॉमेंट्री बॉक्स मधून मेगा फायनल घेऊन आपल्यासोबत जुडला जाईल. तर पहिल्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्क वरती धीरज सिंग, पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा अँगल घेऊन स्ट्राईक वर आहे मात्र करण पाटील. पहिल्या बॉलवर करण पाटीलचा हा फटका सरळ जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अतिशय रंगतदार मॅच होईल त्यात मात्र तीळ मात्र ही शंका नाहीये. प्रेक्षकांच्याही नजरा मात्र या संपूर्ण मुंबईच्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या नजरा या स्पर्धेकडे आहेत. पुढील चेंडूसाठी यावेळेला मात्र आडव्या बॅटचा चेहरा जो आहे तो थोडासा खालच्या बाजूला जरूर ठेवला, परंतु एक जास्त उसळी मिळालेला बॉल इथे पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र येतोय धीरज सिंगचा हा दुसरा चेंडू निर्धाव. धीरज चौहान हा 2 लगातार निर्धाव चेंडून सुरुवात करणारा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेटचा अँगल घेत असताना मात्र त्या ठिकाणी करण पाटीलला सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती मात्र कुठेतरी थांबवून ठेवलं, रोखून धरलं, बांधून ठेवलं आणि त्याच्या पायामध्ये मात्र साखळ दंड ठोकलेत. पुढील चेंडूसाठी मात्र पुन्हा एकदा धीरज चौहान सज्ज होतोय. यावेळेला मात्र बॅटच्या संपर्कात चेंडू आलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय 2 फिल्टर बॉलच्या पाठीमागे. एकच धाव तिथे मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत फलंदाज. अतिशय सुंदर दृश्य आपण या मॅचची पाहू शकता प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल द्वारे. आज 2 ड्रोन कॅमेरे आपल्या मैदानाच्या आजूबाजूला फिरतायत आणि त्यांच्या माध्यमातूनही सुद्धा एक चांगले क्षण या स्पर्धेचे टिपले जात आहेत. आमची सोशल मीडिया चांगलं काम करते, त्याचबरोबर आमचे गुणलेखक, आमचे कॉमेंटेटर्स, आमचे पंच आज गेली 5 दिवस आपण जर पाहिलं तर खूप चांगली मेहनत घेतली आहे. आणि विशेष आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या कॅमेरामॅनचं आम्ही या ठिकाणी आभारी असणार आहोत. खूप चांगलं कार्य आम्हाला पाहायला मिळाले या 5 दिवसांमध्ये. विशेषतः पंचांना त्यांची चांगली साथ मिळाली आहे. पुढील चेंडूसाठी धीरज, राऊंड विकेटचा अँगल, जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय जमिनी सफर 4 धावांसाठी. हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव आपण गेले 5 दिवस अनुभवतोय आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता मात्र उजाडलाय. मेगा फायनलची मॅच, महाअंतिम सामना मैदानाच्या आत सुरू झालाय. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. एक एक्स्ट्रा धाव मात्र संघाच्या धावफलकावरती ऍड होतीये. एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे या मॅचचा, कारण ही आहे मेगा फायनल, हा आहे महाअंतिम सामना. एका बाजूला आदित्य 11 सत्यविनायक कामोठे तर विरोधात मात्र रॉयल फॅम स्पोर्ट्स. यावेळेला टॅप केलंय, डिक्लेअरच्या दिशेने बॉल जाताना, परंतु मैदानाच्या आत आलाय. 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. जशी अपेक्षित केली होती तशी मेगा फायनल मात्र या स्पर्धेची पाहायला मिळते. धीरज चौहान विरुद्ध करण पाटील. यावेळेला मात्र परफेक्ट ब्लॉक चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू. हा चेंडू मात्र त्याचं उत्तर करण पाटीलकडे नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या डॉट डिलिव्हरी सोबत समाप्त होतोय. धावसंख्या बिनगडी बाद 7 धावा. काय सांगशील सागर, आज जशी पद्धतीची सुरुवात या स्पर्धेची झालेली आपण पाहिली, 46 धावांचं लक्ष समोर आहे, पहिल्या ओव्हर मधून 7 धावा आल्यात, पुढे काय अपेक्षित करतोयस? नक्कीच बोलले तर बट आज त्यांचे प्रेक्षक वर्ग जे बसायला अगदी जागा मिळालेत तिकडे अगदी प्रॉपर बसलेत, त्यांचं नक्कीच मी कौतुक करेल. आज सर्व एन्जॉय करतायत. कुणी बाहेरून आलंय, कुणी ऑफिसवरून डायरेक्ट आलंय, कुणी फक्त मॅच बघण्यासाठी आलंय. सर्वांचं स्वागत आहे आणि आपलं कॉमेंट्री बॉक्सला देखील कव्हर करतात. थँक्यू. आमच्या कॅमेरामॅन देखील आम्हाला खूप चांगलं अगदी क्लिअरिटी प्रोलिंगची आपण टीम आहे. आमचे स्टुडंट देखील आहेत, आमचे रोशन पाताडे आहेत, त्यानंतर संपूर्ण आमचे डीजे ऑपरेटर. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. खूप चांगलं काम करताय. आणि मॅच मी धीरजचं कौतुक करेल, कारण की पॉवर प्लेची वर प्रेशर असतं, प्रेशरमध्ये बॉलिंग करायची, पॉवर प्लेच्या अंडर तुम्हाला मात्र परफॉर्मन्स करायचा आहे. आणि धीरजने एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली. फायनल मॅचमध्ये पहिलीच ओव्हर एक चांगली आले. एक बॅटर दोघे देखील चांगले आहेत, म्हणजे करण आणि आनंद दोघांना थांबवलंय. एक बाउंड्री आली, पण संयम. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर कामोडे संघासाठी धीरजचा पहिला ओव्हरचा स्पेल खूप चांगला राहिला आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल ठाकूर येतात पेनचे, एक धडाकेबाज बॉलर आहेत ज्यांची चर्चा देखील राहिली आहे. पेन हमरापूर गावातून मात्र बिलॉंग करत असताना आज संपूर्ण मुंबईत आले आहेत. आणि नक्कीच सागर, आपण तू फक्त चर्चा केली असती मैदानाच्या आतमध्ये दिसणाऱ्या प्रेक्षकांची, पण जर मागे जर मग नजर टाकशील तर आपल्या कॅमेरामॅनच्या स्टँडच्या वरती सुद्धा प्रेक्षक हा मॅचचा आनंद घेण्यासाठी उभे राहिलेत. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सुंदर फटका इथे बघायला मिळतोय, परंतु सुंदर फिल्डिंगही पाहायला मिळते. सर्व काही अप्रतिम आहे, सर्व काही ऑल इज वेल आहे या आयोजनामध्ये. जितके चांगले सामने बघायला मिळतंय, तितकं चांगलं आयोजन पाहायला मिळतंय, तितकंच चांगला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय, तितकंच चांगलं युट्यूब लाईव्ह पाहायला मिळतंय आणि पंचांचंही तितकंच चांगलं काम आणि तितकंच चांगलं काम आमचे गुणलेखक सुद्धा गेले 5 दिवस करतायत. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट या गेल्या 5 दिवसांमध्ये आपण अनुभवलंय. धावसंख्या स्थिरावली आहे, बिनगडीबाद 7 धावांवरती. पुढील चेंडूसाठी मात्र राहुल सज्ज होतोय. अराउंड स्टंप्स गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकवर मात्र आनंद त्या ठिकाणी. यावेळेला स्टेप आउट होऊन केलेला फटका, लॉंग ऑफर फिल्डर थ्रो मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने. एक धाव पूर्ण होतीये. अपेक्षित केला जात होता नॉन स्ट्राईकच्या दिशेने थ्रो मात्र केला जातोय स्ट्राईक एंडकडे, जिथे मात्र फलंदाज सुरक्षित राहत आहेत. एका धावेची वाढ होते धावफलकावरती. धावफलक पुढे सरकते 8 धावांवर. 46 धावांचा पाठलाग तितका सोपा नाहीये जितका आपला दिसतोय. गेले 5 दिवस इथे मात्र जर आपण पाहिलात तर 26 धावाही रोखल्या गेल्यात, तर काही वेळेला 50च्या वर बनवलेल्या धावा गेल्या त्याही चेस केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे इथे मात्र आता मॅच मध्ये काय रिझल्ट येईल ह्याचा अंदाज लावणं मात्र थोडंसं कठीण आहे. बरेच समर्थक आले आहेत आज मात्र दोन्ही संघांचे. तब्बल 1,50,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक अंतिम विजेत्या संघाला. कोण पटकावणार हे पारितोषिक, हे कोडं अजूनही उलगडलेलं नाहीये. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातून आलेला हा प्रेक्षक वर्ग मात्र उत्कंठावर्धक सामना पाहण्यासाठी. मेगा फायनल वाय चषक 2023 सीझन 13. राहुलचा पुढील चेंडू स्ट्राईक वर. यावेळेला करण पाटील यावेळेला हलक्या हाताने पुश केलंय. एक धाव घेऊन खुश राहतील. स्ट्राईक रोटेट करणं प्रत्येक बॉलवर आवश्यक आहे, कारण प्रत्येक बॉलवर धाव येणं गरजेचं आहे. 46 धावांचं लक्ष्य तितकं सोपं नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक बॉलवर कुठेतरी करण पाटीलनं ठरवलंय की एक धाव तरी घ्यायची. भले मोठा फटका खेळता आला नाही तरी चालेल, परंतु प्रत्येक बॉलवर धाव घेणं खूप आवश्यक आहे. कारण दुसऱ्या बाजूला आनंद लोके सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळालाय. 5 चेंडूत त्याच्याही बॅटमधून 6 धावा आणि करण पाटील मात्र 4 चेंडूत 1च धाव. म्हणजे थोडासा शांत आणि संयमी खेळ कुठेतरी करण्याचा विचार करून हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडूसाठी राहुल साइड ऍक्शन घेऊन. यावेळेला मात्र पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र निघून जातोय तिकडे सीमा रेषा पार. चौकार. चांगली बॅटिंग करत असताना अगदी या ग्राउंडवर खेळलेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत राहिला गेला. अनुभव आहे, फायनल मॅच खेळतात त्यामुळे मॅच सोडणार नाहीयेत. विदाऊट पॉवर प्ले देखील एक चांगला स्कोर पाहिला गेला. 13 रन झाले धावफलकावरती. 13 वर्ष पण आपलं 13वं आहे ना. 13 ना मेरा वायकट्टा आहे 13. पण हा वाय चषक कोणाचा असणार आहे यावर देखील नजरा असणार आहेत. अगदी व्यासपीठावर देखील आमचे संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर येत आहेत. पेन हमरापूर, स्ट्राईक एंडला आनंद लोके, विक्रोळी कन्नमोहन नगर. महत्वाची मॅच आहे, मेगा फायनल वाय कट्टा. मागील बॉलवर आनंदाने आनंद दिलाय आणि इथे मात्र अजून आनंद देतोय. आणखीन एक चौकार येतोय.
मिया छोटे मिया भी सुभान अल्लाह. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला आनंद. करण से बचोगे तो आनंद से पिटोगे और आनंद से बचोगे तो करण से पिटोगे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 200च्या स्ट्राईकने 7 चेंडूत 14 धावांची खेळी आतापर्यंत. ओव्हरचा शेवटचा बॉल, धावसंख्या 17, बिनगडी बाद. आणि आज या ठिकाणी माजी नगरसेवक सन्माननीय सुनीलजी मोरे साहेबांचं आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन व्यासपीठावर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मी सन्माननीय सुनील मोरे साहेबांचं वाय चषक 2023 या 13व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मेगा फायनलची मॅच चालू आहे आणि मान्यवरांची मात्र इथे आता आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. कारण मान्यवरांची मोठी मांदियाळी या स्पर्धेला लाभलेली आहे. गेली 12 पर्व आणि हे 13वं वर्ष या स्पर्धेचं. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाही कारण लेग बाईच्या धावा ज्या आहेत त्या या स्पर्धेमध्ये नाही आहेत. त्यामुळे एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. 2 ओव्हरची या निर्धाव चेंडूसोबत समाप्ती होते आणि धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. उर्वरित 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची. सागर 24 बॉल 28. ओशन या ग्राउंडवरती 24 बॉल 28 खूप आहे. मी खूप का म्हणेल कारण की या ग्राउंडवरती तुम्हाला बॅटिंग रन करायचे. शेवटचा बॉल जर पाहिला तर आपण अंगाला भेद घेतला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. अगदी बसलेत तिकडे, अगदी लांबून लांबून आलेत, विविध भागातून आलेत. आपलं देखील स्वागत आहे. कोणी ट्रॉफी जिंकून डायरेक्ट ग्राउंडवर आलंय हे देखील आपण पाहू शकतो. अगदी पुढे स्थानिक क्रिकेट खेळता खेळता आज वायकट्टा बघायचंय. ऑन ग्राउंड बघा, म्हणजे युट्यूबवर तर सर्व बघतात, अगदी विविध भागातून खेळाडू आले आहेत. बट ऑन ग्राउंड आम्हाला वायकट्टा बघायचा आहे. ऑन ग्राउंड वाय चषक बघायचं काय असतं, अगदी क्रिकेटची दिवाळी काय असते ती बघायची. आज लांबून लांबून आले. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आमच्या विभागातील देखील काही तिकडे खेळाडू आहेत, सर्व मान्यवर आहेत, क्रिकेट एन्जॉय करतायत. अरे मी दिसतोय, अरे क्या बात आहे. सर्व आमचे विविध सर्वांनी हाय करायचं. आमचे ज्येष्ठ नागरिक पण मस्त काका बघा, काका एकदम सिरियस मोड मध्ये आहेत. काकांना अजून टेन्शन आहे की ही मॅच जिंकणार कोण. परंतु हे टेन्शन थोड्याच वेळात रिलीज होणार आहे कारण या कोड्याचं उत्तर आपल्याला आता थोड्याच वेळात सापडणार आहे. आणि दरम्यान व्यासपीठावर आपण बघतोय सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक सुनीलजी मोरे साहेबांचं आगमन झालेलं. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नवीन ओव्हरसाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती आकाश. फटका जबरदस्त. बॉल जाईल तिथे मात्र सीमारेषेच्या पलीकडे. करण डेकोरेटरच्या बॅनरला सबसे कातील करण पाटील तर दुसऱ्या बाजूला आनंद देणारा आनंद लोके आपल्याला बघायला मिळतोय. चौकारांची आतिषबाजी इथे मात्र सुरू केली या दोन्ही फलंदाजांनी. आकाशच्या पहिल्या बॉलवर 4 धावा. वाय चषक चौकार. पुन्हा एकदा या वेळेला मात्र फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. सागर मला वाटतं जर अशाच पद्धतीने फलंदाजी या दोन फलंदाजांनी शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत केली तर मात्र कुठेतरी हा सामना आणि हे 46 धावांचं जे लक्ष्य आहे ते कुठेतरी पार पाडणं त्यांना जास्त कठीण होणार नाही. नक्कीच खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. करण ज्या लहरामध्ये बॅटिंग करतात अफलातून ह्यासाठीच ओळखले जातात. आज अक्षरशः तुटून पडलेत. आनंद लोकेची देखील एक चांगली बॅटिंग, त्याला साथ मिळाली गेली. त्यामुळे फायनल मॅचचा अनुभव पाहिजे तेव्हा तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय. महत्वाची मॅच खेळताय. 23 रन झालेत. अजूनही जवळपास 23 रनची गरज असणार आहे. महत्वाची मॅच. संपूर्ण मुंबईकर मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आकाशच्या माध्यमातून रोखून ठेवला गेला. गुड बॉल. दोघं खेळाडू एकत्रित लहानपणापासून खेळलेत त्यामुळे डावपेची माहिती आहेत. दोघं देखील गोवंडीचे आहेत. दोघांना एकमेकांची खासियत माहिती आहे. दोघांना एकमेकांच्या कमतरता माहिती आहेत. थोडा है थोडे की जरूरत आहे. 23 धावा बनल्या. 23 धावांची गरज. या वेळेला जास्तच वळण मात्र चेंडूला मिळतंय. या लाल मातीच्या खेळपट्टीवर आपण सातत्यपूर्ण पाहत आलोय. एक चांगलं वळण आणि त्याचबरोबर एक एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या बॅनरवर जाऊन लागलाय आणि फलंदाजाला बाधवून माघारी परतावं लागेल. मैदान सोडावं लागेल करण पाटीलला. विकेटचं पतन.
चेंडू आणि त्यानंतर या ओव्हर मधले 2 चेंडू म्हणजे एकंदरीत 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 22 धावांची गरज. परंतु एक मोठी विकेट इथे मात्र आलेली आपण पाहिली ती करण पाटील सारख्या फलंदाजाची. दुसऱ्या बाजूने रोहन साळुंके मैदानाच्या आतमध्ये जाणारा नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. क्षमता आहे याही खेळाडूमध्ये. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या चेंडूवरती. सुंदर फटका यावेळेला स्क्वेअर कटचा. पॉइंटच्या क्षेत्राचा फिल्डर येतोय बॉलवर थ्रो करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एकेका धाबेला या ठिकाणी आज मात्र खूप मोठं महत्व प्राप्त होईल. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आकाशच्या ओव्हर मध्ये मात्र 1 विकेट आणि 7 धावा आतापर्यंत. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक वर येतोय आनंद लोके. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलंय आपल्या गोलंदाजीला अनुसरून. शेवटच्या बॉलवर येते एकेरी धाव आणि एकेरी धावेसोबत 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 26 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. मेगा स्क्रीन वरती सुद्धा आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू असलेले हे चर्चा सत्र. 18 बॉल 20 चं हे इक्वेशन. मांडलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. कधी बॉल तर कधी बॅट. तर कधी आदित्य 11 सत्यविनायक कामोटे तर त्यांच्या विरोधामध्ये मात्र रॉयल फॅम स्पोर्ट्स यांच्यामध्ये मात्र एक झुंज सुरू आहे. लढा सुरू आहे. फाईट सुरू आहे. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. नक्कीच जसा अपेक्षित केला होता तसा हा मेगा फायनलचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन ओव्हर मात्र विचार विनिमय पूर्वक सोपवली जाते. नवीन गोलंदाजी मार्कवरती मात्र धीरज चौहान वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक इथे मात्र घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. कर्णधाराने मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय धीरज चौहानवर. वैयक्तिक पहिल्या षटकाकडे धीरज चौहानचे आपण जर लक्ष टाकलं तर 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि या मॅच मध्ये मात्र आता वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची संधी कर्णधाराने मात्र धीरज चौहानच्या खांद्यावरती सोपवली. एक मोठी जबाबदारी. 4थ्या ओव्हरसाठी पहिला बॉल घेऊन स्ट्राईक वर आहे आनंद लोके. 1 गडी बाद 26 धावा. रॉयल फॅम स्पोर्ट्स विरोधात मात्र आदित्य 11 सत्यविनायक कामोठे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला आनंद एक चांगल्या लहरामध्ये बॅटिंग करतायत. नॉन स्ट्राईक एंडला रोहन साळुंके. बिग फाईट काटेकी टक्कर. 13वं पर्व. कोण चॅम्पियन होईल? बॉलिंगसाठी धीरज. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉईंटची मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिकडे जयेश अगदी प्रेमाने बॉलवर पोहोचले गेले. त्याला माहिती आहे बॉल तिकडे कधी आतमध्ये येऊ शकतो कधीही बाहेर जाऊ शकतो. धीरजने या क्रीडांगणावरती एक चांगला स्पेल टाकलाय. या वाईकट्टा ह्या वर्षीच्या धीरजसाठी खूप चांगला राहिला गेलाय. बट ही ओव्हर जर चांगली आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम आदित्य सत्यविनायक कामोडे संघ देखील. मॅच सोडणार नाहीये. क्षमता त्यांच्याकडे पण आहे. दोन्ही टीम्स मात्र फाईट करतील. बिग फाईट तर होणार आहे कारण की वातावरण पण तेवढंच टाईट आहे आणि मॅच पण तेवढीच टाईट आहे आणि त्यामुळेच म्हणावंसं वाटतंय की वडाळ्याची जनता तितकीच या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट साठी दर्दी आहे. म्हणूनच मैदानाच्या आजूबाजूला इतकी गर्दी आहे. इस मैदान को पब्लिक ने है घेरा क्योंकि इस वाइट ट्रॉफी का है ये सीजन 13. सुंदर फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ओव्हरची होते सुरुवात. ओव्हर नंबर 4 धीरज चौहानच्या हातामध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 4थं षटक. सिंगल डबल्स धावा महत्वाच्याही असतील परंतु एखादा चौकार प्रत्येक ओव्हर मधून येणं आवश्यक असणार आहे. 18 बॉल 20 चं समीकरण होतं हा पहिला बॉल सुरू होण्यापूर्वी. चांगला फटका. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली आहे. धाव घेण्याची संधी देणार नाहीत. अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय. मिड ऑन मिड ऑफच्या फिल्डर कडून मात्र बऱ्याचदा आपण असे चौकार अडवले गेलेले पाहिले. बऱ्याचदा अशा एकेरी धावा अडवल्या गेलेल्या पाहिल्या या संपूर्ण 5 दिवसामध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजेच वाय चषक 2023 हे सीझन 13चं अंतिम सामन्याचं मेगा फायनलच्या सामन्याचं सेकंड इनिंगचं स्पेल आपण बघतोय धीरज चौहानच्या माध्यमातून. आनंद लोके ऑन स्ट्राइक. 28 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला वेगवान बॉल. तेज तर्रार बॉल. अपील केली आहे. मान्यता मिळाली आहे. गोलंदाजाला मिळते यष्टीरक्षकाची एक
स्पिरिट त्या ठिकाणी त्याने दाखवलं. भले त्याच्या संघाला धावांची गरज आहे, परंतु या धावांची गरज असताना सुद्धा एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवणं हे मनाचा मोठेपणा आज मात्र आनंद लोकेचा या ठिकाणी पाहायला मिळालाय. परंतु एक चांगला कॅच त्या ठिकाणी. खूप चांगली मॅच आहे, म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट म्हणायला हरकत नाहीये, कारण की विकेट गेले तर नवीन दोन्ही बॅटर नवीन आहेत. कुणाला वेंदार येतात, विक्रोळीचे अजून एक बॅटर लेफ्टी आहेत. मॅच मात्र घेऊन जावी लागेल. मी विनंती करेन दोन्ही जे कॅमेरा स्टँडच्या इथे बसलेत ना प्रेक्षक वर्ग, तिन्ही म्हणजे तीन कॅमेरा स्टँड आहेत, थोडं सहकार्य करा. तिकडून थोडं साईडला उभे राहा. कॅमेरा हलतोय, प्लीज आपला कोणी तिथे प्रतिनिधी असेल तर प्लीज त्यांनी तिकडे आपण थोडं साईडला करा. प्रेक्षकांना विनंती करेल, जे कोणी प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी थोडंफार सहकार्य करा. आपला वाय कट्टा आहे, त्यामुळे सर्वांनी आपलेपणा समजून या ग्राउंड वरती एन्जॉय करा क्रिकेट. वळत मॅचच्या दिशेने एक फाईट मॅच आहे. 28 रन झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी आपण धीरज आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर कुणाल. एक महत्वाची मॅच. स्टेडियम मात्र खचाखच भरलंय. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसले, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक उभे राहिलेत. जशी पाहता येईल तशी पाहतायत ही मॅच, कारण हा आहे वाय चषकचा अंतिम सामना. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, एक कॉपी बुक स्टाईल फटका इथे मात्र खेळलाय. एक धाव घेतली आहे, धाव संख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती मात्र 29 धावांवर. मी विनंती करेल, आज आमचं व्यासपीठही मात्र पूर्णपणे खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. MH01 DL 3771 कोणाची आहे त्वरित तिकडून काढायची आहे. MH01 DL 3771 त्वरित तिकडून गाडी काढा प्लीज. थोडं सहकार्य करा, इकडच्या स्थानिक लोकांना त्रास होणार याची नोंद घ्यायची आहे. MH01 DL 3771 त्वरित तिकडून साईडला करायची आहे. कोणाची असेल त्यांनी त्वरित जा. मॅच मध्ये कोण खेळत असेल तर त्यांनी तिकडे आपली चावी द्या प्लीज. थोडं सहकार्य करा, कारण की तिकडे त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आपल्याला. 29 रन झालेत, 2 विकेट गेलेत बॉलिंग साठी धीरज. तर धीरजचा एक चांगला स्पेल राहिला गेलाय, खूप चांगली कामगिरी केली आहे. स्ट्राईक एंडला रोहन. महत्वाची मॅच आहे. यावर देखील कव्हरला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडीशी मिस स्पीड, अति घाई संकटात नाही. खूप चांगला स्पेल. 2 ओव्हर मध्ये 11 रन देत असताना 1 विकेट मिळवली गेली. चांगली ओव्हर धीरज, गुड बॉलिंग. चांगलं षटक इथे पाहायला मिळालं धीरज चव्हाणच्या माध्यमातून. 2 ओव्हर त्याने हाताळले, 11 धावा खर्च केले, 1 विकेट पटकावली आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात रॉयल फॅम स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये बनवायची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी मात्र 46 धावांची, म्हणजे अजूनही उर्वरित मात्र 12 चेंडूंमध्ये 16 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. हा सुंदर बॅनर स्वर्गीय मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक 2023 सौजन्य कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, लोकप्रिय शिवसेना नगरसेवक, युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. अर्थातच वाय कट्टा आपला वाय चषक 2023 हे 13वे पर्व. नक्कीच सर्व मॅचेस रोशन आज आपण 5 दिवस जो क्रिकेटचा आनंद घेतला गेला आमची प्रो लीग चॅनलवर देखील आपण पाहिल्या. सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. 32 संघ आपण पाहिले तर खुल्या गटातील, त्यानंतर 12 संघ आपण ओव्हर 40चे पाहिले गेले, 8 संघ आपण पाहिले तर महिलांचे, म्हणजे जवळपास 500हून जास्त खेळाडू या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळले गेले. वाय कट्टाची फायनलची मॅच चालू आहे. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं तर रन करायचे आहेत 16. 12 बॉल 16 रन करा गोळा. आकाश गुरव बॉलिंग साठी पहिलाच बॉल एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. निखिल पाटील होते, अगदी 3 खेळाडू होते. फिल्डिंग आवडलीच ते टाळ्या वाजवत निखिल साठी. ठाण्याचे एक धडाकेबाज खेळाडू आहेत. वेल स्टॉप निखिल. खूप चांगला बॉल अडवला गेला तिकडे निखिलच्या माध्यमातून. ही फिल्डिंग तुम्हाला देणं गरजेचं आहे. लेग ब्रेक होता, त्याला मात्र प्रॉपर रीड केलं गेलं. रोहन साळुंके एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका सजवला आणि निखिलने शेवटच्या क्षणी अगदी बॉल आतमध्ये ढकलला, त्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स बाहेर ढकललाय. त्या बात हे एफर्ट्स तुम्हाला पाहिजे जेव्हा तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय, महत्वाची मॅच खेळताय. अभि नाही तो कभी नाही. तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल. आज संपूर्ण मुंबई आले, वडाळामध्ये, सहकार नगरमध्ये विविध भागातून आलेत. कुणी ट्रेनने आलंय, कुणी स्वतःची गाडी घेऊन आलंय, कोणी ओलाने आलंय, कोणी कार घेऊन आलंय, पण आलंय. कोणी सोबत बाईक वरून आलंय की मला पण घेऊन चल, या वर्षी मला पण मॅच बघू दे ऑन ग्राउंड. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉलिंगसाठी आकाश गुरव. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जे काय करायचंय ते तुम्हाला बॅटिंगनेच करायचं आहे. हा मोठा टास्क आहे इकडे. या ग्राउंडचंच वैशिष्ट्य आहे. जर वाय कट्टा खेळायचा आहे तर बाईज लेग बाईज घरी ठेवून यायचं आणि इकडे फक्त बॅट घेऊन यायची. त्या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य आहे. रन पाहिलं तर 32,
चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. 2 विकेट गेलेत. करण आणि आकाशने चांगला स्टार्ट दिला, बट सांघिक खेळ आहे. कबड्डी, क्रिकेट, खो खो सर्व सांघिक खेळ आहेत. तुम्हाला सर्वांचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. या बॉल देखील कव्हरला हलक्या हाताने ढकलला गेलाय. सुमित मोरे तिकडे आहेत. सध्याच्या घडीला ट्रेंड चालू आहे, मोये मोये मोरे, आणि त्यात आमचे मोरे आहेत. अगदी खूप चांगला बॉल देखील अडवला गेलाय. ट्रेंड मध्ये मोये मोये, इथे मोरे मोरे चालू आहे. चांगली फिल्डिंग मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा आमच्या बॉक्स मध्ये सागर मोरे आमच्या सोबत जुळला गेले 5 दिवस. त्याचाही आम्ही आभारी असणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 33 रन झालेत. 2 विकेट गेलेत. पहा, आकाशला देखील माहिती आहे की या ग्राउंडवर जर खेळायचं तर मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. 5वी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंडला कुणाल चांगलं क्रिकेट खेळलेत, बट एक मोठी जबाबदारी आहे, ज्या जबाबदारीने संपूर्ण महाराष्ट्र दखल घेते. खेडेगावात देखील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटला खूप फॉलो करतात. ते पण युट्यूबला बघत असतील. श्रीवर्धन या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि रन मिळतील 4. कुणाल बेंदारेच्या बॅटमधून आपण पाहायला येईल. तिकडे मात्र धावफलक 4 ने पुढे. हॅलो हॅलो, चेक चेक. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 37 धावा धावफलकावर 2 गडी बाद. आकाशचा हा 5वा चेंडू. या वेळेला मात्र ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव घेतली जाते. रोहन आणि कुणाल या 2 फलंदाजांवर आता मात्र मोठी जबाबदारी आहे या मॅचची. ओव्हर नंबर 5 चा शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 38. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एका बाजूला रॉयल फॅन स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आदित्य इलेव्हन सत्यविनायक कामोठे. शेवटचे 7 बॉल, 8 रनची गरज. सुंदर फटका. पुन्हा एकदा मात्र स्वीपर कव्हर वरती मिसफिल्ड होतोय. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा इथे धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली मॅच आहे. पैसा वसूल. चांगली मॅच. पण पाहिलं तर 7 रन करायचे आहेत. आता कुठला प्लेअर देणार कुठल्या टीमला 7. 7 हा आकडा देखील तेवढाच महत्वाचा राहिलाय. महेंद्रसिंग धोनी सर्व आमचे प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटची ओव्हर आहे, त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर पॉवर प्ले असणार आहे. आपला अमय अरुण घोले या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक, सर्वसामान्य माणूस, युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. आज विविध भागातून खेळाडू आपण खेळताना पाहिले गेले. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित ही क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे 13वा वर्ष. भव्य दिव्य असं आयोजन आमचे सुधांशू स्पोर्ट्स आपण पाहू शकतो. त्यानंतर आमचे ग्लोरिया स्पोर्ट्सचं देखील आपण बॅनर पाहू शकतो. त्यानंतर आमचं लाईव्ह ट्रोलिंग देखील खूप चांगलं सहकार्य केलं गेलं. त्यानंतर आमचे करण भाई डेकोरेटर ज्यांनी देखील सहकार्य केलं गेलंय. त्यानंतर आमचं पॉइझन परफ्यूम पाहू शकतो. 6 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुशांत राणीम एक अनुभवी खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रोहन साळुंके. त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे. कोण चॅम्पियन होणार? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. प्रेशर आहे, ते प्रेशर दोन्ही बाजूला आहे.
जितका प्रेशर फलंदाजावर आहे तितका प्रेशर गोलंदाजावर आणि क्षेत्ररक्षकांवर. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर वरून पाठवलाय मैदानाच्या बाहेर. रोहन साळुंकेची विकेट. पूर्ण अंडरआर्म क्रिकेट या क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतो आणि कहाणी में ट्विस्ट. पहिल्याच बॉलवर रोहन साळुंकेला मैदान सोडावं लागलं. पहा दडपण आहे. पूर्ण टुर्नामेंट रोहन साळुंके चांगली बॅटिंग केली, बरोबर बॅटचा फ्लो कुठेतरी जास्तच ओपन झाला. नवीन बॅटर येतात बिपिन परब, मॅन फ्रॉम भांडूप. अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली म्हणून देखील ओळखलं गेलाय. अंडरआर्म ओपन देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. टपली पण खूप छान खेळतात आणि आता मात्र टॅपची गरज आहे कारण की पॉवर प्ले आहे. एका दुसरा भांडूपचा दणका द्यावा लागेल या मॅच मध्ये. बॉलिंगसाठी सुशांत, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बिपिन. महत्वाची मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर देखील फटका बसला गेला. बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील जातोय. सुशांत राणीम फॉर्म स्पोर्ट्स की आदित्य 11 सत्यविनायक कामोठे हे जाणण्यासाठी जाऊया आता मात्र पुढील 4 चेंडूंकडे. 4 चेंडूंची खेळी शिल्लक राहिली आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 7 धावांची. 4 बॉल 7 आहे आणि 2 आमचे ड्रोन कॅमेरा देखील अगदी सज्ज झाले. ते 4 बॉल 7 आम्ही पण वरून टिपणार. आमची मुंबई क्रिकेटची देखील आहे, प्रोलिंगची देखील दोन अगदी ड्रोन आहेत आणि संपूर्ण एन्जॉय करतात क्रिकेट. एक हवा पण मस्त इथं, ते अगदी वरती गेलं की प्रॉपर सर्व एन्जॉय करतायत. संपूर्ण वडाळाकार सज्ज होता. एकदा जोरदार टाळू द्या मॅच साठी. अफलातून मॅच पाहायला मिळते. 4 बॉल 7. सर्वांची साथ या क्रीडा स्पर्धेला लाभल्या. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर जतीन गावंड येत आहेत. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली बाउंड्री टीम साठी लगावली आहे. चांगले फिल्डर पण आहेत, दडपण पण आहे, चांगली बियर्ड पण ठेवली आहे. आज मॅच मात्र जिंकवायची आहे. मॅचला पुढे घेऊन जायचं आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. एवढी गर्दी आहे, प्रेशर खूप आहे. बॉलिंगसाठी सुशांत, स्ट्राईक एंडला जतीन. 2 विकेट मिळवलेत. पाहूयात हॅट्रिक कंप्लीट करतील का. ड्रोन कॅमेराचा लुक आहे आपला हा. या बॉल देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. रनआउटच्या रूपामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. काय मॅच रंगली गेली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. देखील क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळले. स्थानिक क्रिकेट खूप चांगले खेळले गेलेत. ब्लू स्टार संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. आणि बॉलिंग साठी सुशांत. 3 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. पैसा वसूल मॅच आणि फायनल मॅच होईल तर अशी मॅच आहे.
आमचे नारकर काका देखील मॅचचा आनंद घेतात की आज अगदी कधी ही मॅच संपेल आणि दीर्घ श्वास घेईल संपूर्ण नारकर परिवार एन्जॉय करतील क्रिकेट मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या 3 बॉल 7 स्ट्राईक एंडला कुणाल बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुशांत महत्वाची मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट बिग फाईट काटेकी टक्कर जो जितावी सिकंदर ज्याची चर्चा संपूर्ण मुंबईत होणार संपूर्ण महाराष्ट्रात होणार की या टीमने वायकट्टा मारला या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला सागर मटकर तिकडे होते चांगला बॉल आतमध्ये ढकलला गेला स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि कुणाल मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतील पाहूयात मॅच अजूनही संपलेली नाहीये रन पाहिले तर इंटरव्ह्यू घेतली तेव्हा म्हटलं की माझं इथून मला स्टार्टअप भेटला आणि गेले 15-17 वर्ष सुशांत देखील क्रिकेट खेळले गेलेत आणि स्वतःला सिद्ध केलंय ओल्ड इज गोल्ड पुराणा चावले भाई जुना तांदळाला पण तेवढाच भाव आहे तेवढाच लेजंड प्लेअरला पण लागलाय मॅच साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वळूया 2 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे स्ट्राईक एंडला कुणाल या कुणालकडे देखील क्षमता आहे मॅच फिरवण्याची खेळलेत खूप चांगले बॅटर आहेत क्षमता आहे मॅच सोडणार नाहीयेत जर चमकायचं आहे तर मात्र ही संधी आहे अभी नाही तो कभी नाही ड्रोन कॅमेराचं देखील आपण व्ह्यू पाहू शकतो आणि तब्बल 3000 जण ही मॅच लाईव्ह पाहतात त्यांचं देखील स्वागत एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या वर्षीचा वायकट्टा आवडला असेल तर 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 6 रनची गरज आहे षटकार तर नाहीये सर्वजण एन्जॉय करतात बॉलिंग साठी सुशांत हा बॉल मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा बॉल कुणालचा अंडरआर्म क्रिकेटचा करिअर मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो कारण की मॅचच तशी आहे पैसा वसूल मॅच फायनल मॅच आहे भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेलाय आणि मॅच अजूनही संपली नाहीये मैदान सोडावं लागेल कहाणी मॅच ट्विस्ट पहिल्यांदा नाव कोण फलंदाजी तर केलीच आहे परंतु या 5 चेंडूंमध्ये 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा गोलंदाज ठरलाय भले 2 फलंदाज रनआउट झाले आहेत परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 5 फलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये माघारी परतावून लावण्यात या गोलंदाजाचाही सिंहाचा वाटा आहे रेफरल रिव्ह्यू घेतलाय त्याची मात्र पडताळणी होईल प्रेक्षकांमध्ये मात्र उल्हासाचं वातावरण उत्कर्षाचं वातावरण इथे मात्र उत्साह वाढतोय एक्साइटमेंट आहे शेवटचा बॉल शिल्लक आहे रेफरल रिव्ह्यू घेतला गेलाय डिसिजन तर कळू पण या वर्षी जसा वायकट्टा आवडला असेल ना तर सर्वांनी आपला मोबाईल काढायचा आणि आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करायचा मी सर्वांना विनंती करेल आपल्यासाठी करा मंगेश नारकर मित्रमंडळासाठी करा सर्वांनी सुरुवात करूयाचं आहे की आपला मोबाईल काढायचा आणि मोबाईलचा टॉर्च सर्वांनी नक्कीच चालू करायचा आहे जे कोणी आहेत मी पण माझा स्वतः पण करतो नाही तर बोलतील भाऊ हा बोलतोय आणि हाच नाही स्वतः करत आहे सर्वांना विनंती करेल जर वायकट्टा आवडला असेल तर आपला टॉर्च मोबाईलचा टॉर्च चालू करायचा आहे आणि शेवटच्या क्षणासाठी मात्र तुम्ही देखील मात्र इथे भावानू जीबी तर जात नाही नेट पण जात नाही त्यासाठी लाईट चालू करा आणि सर्वांनी यासाठी मात्र सहकार्य करा सर्वांनी मोबाईलवरती आपल्या जर वायकट्टा आवडला असेल तर मात्र इथे सर्व आमच्या महिला संघ पण आहेत आपण पण लाईट ऑन करा वातावरण टाईट करा लाईट ऑन करा आमचे संदीप भाई स्वतः देखील लाईट ऑन करतायत डिसिजन आम्ही कळवू तुमच्यापर्यंत पण तोपर्यंत आपण एक काहीतरी वेगळं करूयात आणि आज सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कंजूसी करू नका थोड्या वेळासाठी आपला मोबाईल खिशात हात घाला आणि मोबाईल बाहेर काढून आपल्या मोबाईलच्या टॉर्च जे आहे ते ऑन करायचे आहेत या वर्षीचा वायकट्टा आवडला असेल तर एकदा नक्कीच सर्वांनी टॉर्च ऑन करायचे आहेत आणि ही सलामी द्यायची आहे आपल्यासाठी आपल्या अंडरआर्म क्रिकेटसाठी ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित आणलंय त्या अंडरआर्म क्रिकेटसाठी आपण पाहत आज सर्वजण आज इकडे उभे आहोत आणि खूप चांगली मॅच पाहायला मिळते
सर्वांनी मात्र एन्जॉय केलं. डिसिजन आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू. धन्यवाद सर्वांनी आज जे लाईटने ऑन केले भावांनो, तुमच्यासाठी पण थँक्यू. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली आहे. काही प्रेक्षकांच्या टॉर्च लाईट अजून चालू आहेत. कुणाला मैदान सोडावं लागेल आणि या वर्षी मला एक सिद्धी प्रकारची मॅच आठवते. अगदी सुशांत रणीमने असे 6 बॉल 7 कुठेतरी डिफेंड केल्या होत्या आणि पुन्हा एकदा तशीच मॅच पाहिली गेली. अगदी अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात आणि आज अनुभव दाखवलाय सुशांत रणीम यांनी देखील या मॅच मध्ये. आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जर बॉलरने कुठल्याही प्रकारे चुकी नाही केली तर भाऊ ट्रॉफी आपलीच आहे. आणि प्रथम पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये, 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. तृतीय क्रमांक सुशांत रणीमची बॉलिंग. 1 बॉल 6. सर्वांनी वाय कट्टा पहा. दरवर्षी पहा. दरवर्षी मंगेश नारकर मित्रमंडळ अमय घोले यांच्यावर असंच प्रेम राहू द्या. संपूर्ण मुंबईचं मॅच अजूनही संपलेली नाही आहे. या ग्राउंडचा इतिहास आहे की सर्व मॅचेस अगदी पाहिल्यात. त्यामुळे इकडे मात्र मॅच संपलेली नाहीये. पाहूयात पहिल्यांदाच इतिहास घडवणार का. प्रणय मोरे नॉन स्ट्राईकिंगला. स्ट्राईकिंगला तेजस आहेत. दडपण सर्वांवर आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. अंडरआर्म क्रिकेट संपूर्ण मुंबईकरांचा लाडका खेळ आहे. 13व पर्व. ना तेरा ना मेरा. वाय कट्टा बघूयात कोणाचा आहे. स्ट्राईकिंगला तेजस. बॉलिंग साठी सुशांत. 1 बॉल 6. षटकार तर नाहीये. फेअर डिलिव्हरी केली तर नक्कीच मॅच नावावर केली गेली आहे. आणि कानी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पाहूया सुशांत. 1 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सामना जर बरोबरीत सुटला, शेवटच्या बॉलवर जर चौकार आला तर एक सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार, जी या संपूर्ण 13व्या पर्वामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळालेली नाहीये. त्यामुळे एकदा जर ही मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात आहे. हेच प्रेम आहे. वाय कट्ट्यावरचं प्रेम आहे. प्रेक्षक वर्ग अगदी कोणी जागा सोडत नाहीये. मी विनंती करेन बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा. थोडंसं बाउंड्रीवरून सगळ्यांनी मागे सरकून घ्या. बाउंड्रीवरून सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण थोडं अंतर सोडून मागे उभं राहायचंय. खेळाडूला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आपण सगळ्यांनी दखल घ्या. आणि समोर जे प्रेक्षक उभे आहेत रेलिंगवरचं वजन थोडं कमी करा. आणि बॉल जर बाहेर जात असेल तर बॉल कोणीही पकडायचा नाहीये. नक्कीच थोडं पूर्णपणे बॉल बाहेर येऊ द्या. सर्वांना विनंती करेल. क्रुशियल मुवमेंट आहे कारण की कुठल्याही प्रकारे गाळबोट लागणार याची नोंद घ्यायची आहे. सर्वांनी जे आपले बाउंड्री आपले व्हॉलंटियर्स तिकडे जायचं आहे. सर्वांनी एक ठिकाणी उभे राहा प्लीज. मंगेश नारकर मित्रमंडळ सर्व मेंबर्स तिकडे आपण एक प्लेयर सर्व आपले तिकडे थांबायचे आहेत. 1 बॉल 5 आहे. जर चौकार आला तर सुपर होईल. स्ट्राईक एंडला तेजस आहेत. तेजसला मात्र तिकडे चमकावं लागेल. चेंबूरचे आहेत. परफॉर्मन्स करावा लागेल या ग्राउंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला प्रणयच्या चेहऱ्यावर छोटंसं हास्य आहे की एक चान्स मिळालाय तर चान्सचा मात्र फायदा उचलावा लागेल. तेजसच्या पण चेहऱ्यावर हास्य आहे. 1 बॉल 1 खूप वेळा बघितला पण 1 बॉल 5 वगैरे निघून जातो. त्यामुळे मॅच पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाइम दोन्ही खेळाडूंना प्रोत्साहित करू दे. 1 बॉल 5. वाय कट्टा. सुपर ओव्हर बघायला मिळणार का. कशा प्रकारे ही मॅच रंगेल. पुन्हा एकदा पाहिला तर हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. कानी में ट्विस्ट. याचंच नाव क्रिकेट आहे. याचंच नाव अंडरआर्म क्रिकेट आहे. एक्स्ट्रा रन मात्र इथे टाकून चालणार नाहीये. तेजसनी मात्र इथे आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करणार का. 1 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 4 रनची गरज आहे. बाउंड्री लाईनवर कुणी जोर द्यायचा नाहीये. फायनल मॅच आहे त्यामुळे थोडं सहकार्य करा. बाउंड्री लाईनवर कुणी जोर देणार नाहीये. समोरच्या प्रेक्षकांना विशेष विनंती आहे, बॉल जर बाहेर 1 बाउन्स वगैरे किंवा डायरेक्ट जरी जात असेल तरी कोणीही बॉल पकडायचा नाहीये. बॉल बाहेर जात असेल तर बाहेर जाऊ द्या. कारण एका चेंडूत 4 धावांची गरज आहे. क्रुशियल मोमेंटचा सामना आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. एक नेल बाइटिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका चेंडूमध्ये 4 धावा. क्या बात आहे. हृदयाचे ठोके आता धडधड 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 करू लागलेले आहेत. ज्यांना कुणाला हृदय विकाराचा त्रास आहे, ज्यांना कुणाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी ही मॅच न पाहिलेलीच बरी आहे.
3,500 पेक्षा जास्त ही मॅच लाईव्ह पाहतात त्यांचं पण स्वागत आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळतीये. 1 बॉल 4. गोलंदाजावर प्रेशर, फलंदाजावर प्रेशर, प्रेक्षकांवरही तितकंच प्रेशर. तेजसच्या चेहऱ्यावर हास्य, त्याच्यावर प्रेशरच नाही. तेजसला माहिती आहे पाऊस जर झाला तर आपला, नाहीतर वायकट्टा आपलाच आहे. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. बॉलिंग साठी सुशांत आहेत, ज्यांनी चांगली बॉलिंग पण केली आहे, बट शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळतीये. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर 1 बॉल 4 आहे. स्ट्राईक एंडला तेजस. पाहूयात विक्रम करणार का या मॅच मध्ये. बिग फाईट, काटेकी टक्कर, सर्वांना दडपण आहे. जोरदार टाळ्यामध्ये मात्र या मॅचला सुरुवात करूयात. 1 बॉल 4. सगळ्यांचे फिंगर क्रॉस झालेत, सगळेजण आपल्या देवाकडे प्रार्थना करतायत. शेवटचा बॉल. आणि ही मॅच नावावर करत असताना पहिल्यांदा विक्रम केला गेलाय. आदित्य